प्रभाग रचना या विषयात कॉमन नागरिक कधी इन्व्हॉल्व झालेलाच दिसत नाही. म्हणजे खरं तर प्रभाग रचना हा त्या नागरिकांच्याच खरं पुढच्या 5 वर्षाच्या विकासाचा एक रोडमॅप म्हटलं तरी हरकत होणार नाही. मध्यंतरी एका आत्ता संस्थेने एक सर्वे केला होता की निवडणुका होऊन गेल्यानंतरही अनेक लोकांना आपला प्रभाग कुठल्या भागात आहे आणि आपला नगरसेवक कोण आहे याचीच माहिती नसते, कारण कॉमन मॅनचा याच्याशी काही संबंध नसतो. सत्ताधारी पक्षात राष्ट्रवादीची अडचण झाली आणि महाविकास आघाडीत तर म्हणजे त्यांनी तर विचारांनी परत महापालिकेत यायचं का नाही, 2 आकडाही घाटायचा का नाही, अशी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल, अशी अवस्था झाली. पुणे महापालिका आहे, राज्यातली 2 नंबर सर्वात मोठी महापालिका आहे. जर मुंबई ताब्यात येत नसेल तर किमान पुणे तरी ताब्यात असलं पाहिजे, ही भाजपसह इतर राजकीय पक्षांची मानसिकता आहे. त्याच्यामुळं हे एवढं कॅज्युअली नाही घेता येत आपल्याला की 2 राष्ट्रवादी एकत्रित, हे खरं फक्त कन्फ्यूज करायचे कारण गेले 5 वर्ष कधी ना कधी निवडणूक होईल ह्या विचाराने जे राजकीय कार्यकर्ते खरंच तयारी करतायत, लोकांमध्ये राहून कामं करतायत, त्यांची प्रशासक काळात पण ते ड्रेनेज बघ, रस्ता बघ, खड्डे अशी काम करणे भरपूर पुण्यामध्ये कार्यकर्ते आहेत, पण त्यांचे पक्षानं छोटे आहेत. ज्यांच्याकडं यंत्रणा नाही असे पक्ष म्हणजे ह्या निवडणुकीतनं जवळपास काय हद्दपार करायचीच पद्धत आहे का अशी वाटते. पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यकर्ता नगरसेवक व्हायचा, एक पायरी असायची, पण आता ह्या 4 सदस्यीय रचनेत कधीच ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता नगरसेवक होऊ शकत नाही, तो सभागृहात येऊ शकत नाही. ज्याच्याकडे पक्षाची ताकद आहे, पक्षाचं वोटिंग आहे आणि मनी पॉवर आहे, तोच नगरसेवक होऊ शकतो. कोर्टात जाऊन याच्यात पार काय कोर्ट हस्तक्षेप करेल अशा पद्धतीचे नाही, याच्यात एक 4% 5% फरक होईल. अर्धी लढाई भाजपनी प्रभाग रचनेत जिंकलेली. नमस्कार, मी निखिल आणि आपल्या सगळ्यांचं द पॉलिटिक्समध्ये अगदी मनापासून स्वागत. डिलिमिटेशन हा शब्द आपल्यासाठी अगदी परवलीचा शब्द झालेला आहे, पण ज्या प्रकारे आपलं लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या डिलिमिटेशनबद्दल मत असतं किंवा त्यावर नजर असते, तशी नजर वॉर्ड किंवा प्रभागांच्या डिलिमिटेशनबद्दल नसते. पण या सगळ्यांबद्दल आपलं लक्ष असायला हवं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत सर्वच महत्त्वाच्या घडामोडी ज्या घडतात त्या सगळ्या या वॉर्ड किंवा प्रभागांवर ठरलेल्या असतात आणि त्या लोकप्रतिनिधींवर ठरलेल्या असतात. त्यामुळं या प्रभागांच्या रचनेची जी चर्चा आहे ती करणं गरजेचं आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातील प्रभाग रचनेबाबत, आणि त्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत पांडुरंग सांडभोर सर. पांडुरंग सांडभोर सर दैनिक पुढारीचे सिनियर रिपोर्टर आहेत आणि त्यासोबतच माझ्यासोबत आहेत ब्रिजमोहन पाटील सर, आणि ते दैनिक सकाळसोबत पत्रकार म्हणून काम पाहत आहेत. तुमच्या दोघांकडूनही मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे पुण्यातील या प्रभाग रचनेबद्दल. 2017 त्यानंतर 2021मध्ये जी थोडी करण्यात आली होती, जी नंतर रद्द करण्यात आली प्रभाग रचना, त्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे. आणि आत्ताची प्रभाग रचना या तिन्हीमध्ये नक्की काय फरक आहेत, कुठले महत्त्वाचे तुम्हाला फरक जाणवत आहेत, दोघांकडूनही जाणून घ्यायचं आहे. पहिले पांडुरंग सर तुमच्याकडून सुरुवात करू. मुळात मी हे सांगू शकतो की प्रभाग रचना पहिलं जे काय करण्याचं काम होतं ते राज्य निवडणूक आयोगामार्फत महापालिका करत होती. आत्ता जो काही मध्यंतरी निर्णय बदलले किंवा ह्या महायुती सरकारने जो निर्णय घेतला की आता नगरविकास मार्फत ती निवडणूक आयोगाकडे जाते. आता तुम्ही विचारलं की 2022ला पण एक प्रभाग रचना झाली होती, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं, तर त्यावेळेस त्यांना अनुकूल असल्याप्रमाणे 3 सदस्यीय प्रभाग रचना केली होती. त्यावेळेस फक्त एक चांगला निर्णय घेतला होता की आत्ता मुळात सगळ्यात मोठी जी अडचण झाली आहे की आपली जनगणनाच झालेली नाही आणि आपण 2011च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना करतोय. तर महाविकास आघाडी सरकारने एक निर्णय घेतला होता की आपण एक 10% लोकसंख्या वाढ गृहीत धरून त्याच्यानुसार प्रभागांची संख्या आणि नगरसेवक निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार नगरसेवक 173 एवढे होत होते. हे साहजिक आहे की बऱ्याच भागात प्रतिनिधित्व वाढत होतं, पण त्यानंतर सरकार गेलं त्या कालावधीत खरं तर निवडणुका होणं अपेक्षित होतं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला, प्रभाग रचनेच्या संदर्भात काही न्यायालयीन खटले झाले, त्यामुळे ते प्रलंबित राहिले आणि सरकार बदललं. या सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले होते ते सगळे रद्द ठरवले. थोडक्यात कुठले तर 3 सदस्यीय प्रभाग रचना त्यांनी रद्द केली आणि 10% वाढ गृहीत धरून जे काही रचना करायची होती किंवा जी संख्या निश्चित करायची होती ती रद्द करून पुन्हा नव्याने 4 सदस्यीय प्रभाग रचना आणि 2011च्याच लोकसंख्येनुसार करण्याची जो निर्णय घेतला त्याच्यानुसार आत्ताची प्रभाग रचना आणि नगरसेवक निश्चित झाली. त्याचा एक फटका असा बसला आहे की पुणे महापालिकेत गेल्या 7 वर्षात 34 गावे येऊनसुद्धा फक्त 1 नगरसेवक वाढला आहे. त्यामुळे अनेक भागांना ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय क्षेत्रात करी करायचे त्यांच्या दृष्टीने हा मोठा फटका असणार आहे. बरोबर. सर तुमचं काय मत आहे, प्राथमिक मत? खरं तर प्रभाग रचना करताना ह्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक तर नगरसेवकांची संख्या कमी केली, ह्याचा फटका स्वाभाविकपणे बसतो. जवळपास 8 नगरसेवक कमी झालेले आहेत, जे की महाविकास आघाडी सरकारने ते 173ला नेले होते, हे 165पर्यंत आलेले आहेत.
त्याच्यामुळं आणि ह्याचा जो फटका आहे, आता आपण जी प्रभाग रचना झाली पाहतो आहे, तर समाविष्ट गावांमध्ये 32 गावं जी आलेली आहेत त्याच्यात साधारणतः 19 नगरसेवक निवडून येऊ शकतात त्या भागातनं, अशी स्थिती आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तर ही नगरसेवकांची इकडे संख्या वाढली म्हणजे ठीक आहे, गावांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. 19 म्हणजे ठीक आहे संख्या, काही वाईट नाही गावांसाठी. पण ह्याचा अर्थ ती मध्यवस्तीतली किंवा जुन्या भागातली जी काही पुण्याची रचना आहे त्यातल्या नगरसेवकांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याचा फटका बसतो आहे. कारण की आता बघतो की काही प्रभाग गायब झाले आहेत. जे 2017ला प्रभाग होता धनकोडी बालाजीनगर, आपले महापौर होते दत्ता धनकोडी, त्यांचा प्रभाग गायब आहे. त्यांचा प्रभाग तर प्रभाग 5 प्रभागात विभागला गेला. हे एक उदाहरण झालं. पण असे जे की जुन्या हद्दीमध्ये त्याचा फटका बसलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की राज्य सरकारच्या सगळ्या ताब्यात प्रभाग रचना गेलेली आहे. त्याच्यामुळं महापालिकेने केल्यानंतर परत नगरविकास खात्याने पण बरेचसे बदल केलेले आहेत आणि त्याचे सगळे परिणाम, राजकीय परिणाम होत आहेत. आता त्याचे पडसाद पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर. सर, तुम्ही दोघांनी सुद्धा नगरविकास विभागाचा उल्लेख केलेला आहे आणि नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे बघतायत. त्यांचा किती हस्तक्षेप राहिला या पुण्याच्या प्रभाग रचनेमध्ये? सर्वात आधी तुमच्याकडून. मला वाटतं सरकार कुणाचं यावं, म्हणजे कोणी मुख्यमंत्री असो किंवा कोणी पालकमंत्री असो, आत्ताची जी सगळी प्रभाग रचना बघतात फक्त वन मॅन भाजप आणि भाजपच्या नेत्यांचंच त्या सगळ्या प्रभाग रचनेवर प्राबल्य असतं. ते प्रत्यक्षात हे आपण जी काही प्रभाग रचना झाली त्याच्याहून स्पष्ट होते. काही पुण्यात एक किंवा 2 प्रभागात थोडंसं शिवसेनेला अनुकूलता मिळाली आहे. त्याच्याहून एकनाथ शिंदेंचा काय फारसा तिथं नगरविकासमध्ये हस्तक्षेप झाला किंवा त्यांना विचारात घेतलं आहे असं दिसत नाही. आणि त्याच्याही पुढचं फक्त तुम्ही मला एकनाथ शिंदेचं विचारलं, पण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असून सुद्धा राष्ट्रवादीला कुठेही विचारात घेतलं नाही. हे प्रभाग रचनेहून दिसतंय. त्यांचे लोक आत्ता बोलत आहेत ओपनपणे, पण प्रभाग रचनेत सुद्धा हे दिसतंय की त्यांचंही कुठं काही चाललेलं नाही आहे. बरोबर. सर, तुम्ही दत्तात्रय धनकवडेंचा उल्लेख केला. त्यांचासुद्धा प्रभाग फोडून मला वाटतं आंबेगाव प्रभागामध्ये 5 सदस्य आलेले आहेत आणि विविध ठिकाणी त्यांचा प्रभाग विभागला गेला आहे. आणि सरांनी सुद्धा अजितदादांचा उल्लेख केला. तर भाजपनं या प्रभाग रचनेमध्ये कशी वरचढ भूमिका घेतली आहे? मला वाटतं त्यांच्यासाठी 22 प्रभाग असे आहेत जे स्ट्रॉंग होल्ड आहेत आणि त्यांनी ते स्वतःसाठी मजबूत करून ठेवलेले आहेत. तर भाजपच्या ह्याच्यात कशी वरचढ दिसून आला भाजप प्रभाग रचनेमध्ये? हे बघा, 2017ला जेव्हा भाजपची सत्ता होती तेव्हा त्यांनी ती स्वतःच्या पोषक अशी प्रभाग रचना सही करून घेतली. आताही राज्यामध्ये स्थिती तशीच आहे. म्हणजे भाजपचे जे काही आमदारांची संख्या आहे ते पाहता ह्या महायुती सरकारमध्ये फारसं असं शिवसेना किंवा राष्ट्रवादीचं फार काही उपद्रव मूल्य आहे असं जाणू दिलं जात नाही किंवा त्याचं प्रेशर घेतलं जात नाही. तेच परिणाम आपल्याला जो प्रभाग रचनेवर दिसतो आहे की आम्ही करू ते अंतिम झाली पाहिजे प्रभाग रचना ह्या पद्धतीनं झालेली आहे. म्हणजे आम्हाला चांगलं आठवतं आहे की पुणे महापालिकेत विकास कामांच्या निमित्ताने किंवा नावाखाली चंद्रकांत दादा, गणेश बिडकर, सिद्धार्थ शिरोळे हे सगळे मिटिंगला आलेले होते. त्यांची मिटिंग झाली, आयुक्त उठून त्यांच्या चेंबरमध्ये गेले. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या नाना भानगिरेंना थेट एंट्री होते त्या दिवशी नाना भानगिरे 2 तास आयुक्तांची वाट बघत बसलेले होते आणि आयुक्तांची भेट त्यांची होऊ शकलेली नव्हती आणि ते प्रभाग रचनेच्या संदर्भातच बोलायला आले होते. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की भाजप काय पद्धतीनं किती स्ट्रॉंगली ते उतरतात आणि काम करून घेतात हे दिसतंय. फक्त आता ह्याच्यात एक झालेलं आहे की भाजपने इथून प्रभाग रचना करताना किंवा प्रशासनाने प्रभाग रचना करताना 3 सदस्यांचे 3 प्रभाग रचना करून पाठवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये स्वतः गणेश बिडकरांचा एक प्रभाग होता, एक श्रीनाथ भीमालेंचा एक प्रभाग होता आणि दत्ता धनकवडेंचा एक प्रभाग होता. ते 3ही प्रभाग गायब आहेत 3चे आणि त्याच्याऐवजी एकच 38 क्रमांकाचा जो प्रभाग झाला आहे 5 सदस्यांचा तो झाला आहे. तर हे प्रभाग बदलत असताना लोहगावपासून ते पूर्ण कात्रजपर्यंत जवळपास 16 प्रभागांच्या सगळ्या हद्दी हल्लेल्या आहेत. एक प्रभाग जेव्हा बदलतो ना तेव्हा 3 प्रभाग हलतात. तर हे 3 प्रभाग रद्द झाले आणि एक प्रभाग आला तर जवळपास 16 प्रभागांवरचा परिणाम झालेला आहे. दत्ता धनकवडे तर अडचणीत आले, आता कुठून जागा मिळणार अशी स्थिती आहे. गणेश बिडकरांना धंगेकरांचा भाग नको होता कसबा पेठेचा, तो त्यांच्या प्रभागाला जोडला गेला. भीमाल्यांना काही फार अडचण दिसत नाही असं ते सध्या सांगितलं जाते. पण हा एकनाथ शिंदेंचा थोडा त्यात प्रभाव आहे. त्याच्यामुळे जो 38 नंबरचा 5 सदस्यांचा प्रभाव म्हणतात तो शिवसेनेला थोडाफार फायदेशीर ठरेल, कारण की पुरंदर विधानसभा मतदारसंघातली गावं त्यात बऱ्यापैकी आलेली आहेत. हा एक विषय झाला. आणि बाकी भाजपने कोथरूड, पर्वती आणि कसबा आणि शिवाजीनगरमध्ये जी काय त्यांची नगरसेवकांची संख्या इंटॅक्ट राहायला पाहिजे त्याची त्यांनी ह्या प्रभागाची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. माझ्या मते आम्हाला वाटलं होतं की साधारणतः 110 नगरसेवक हे समाविष्ट गावातनं उपनगरातनं येतील, पण थोडंसं चित्र उलटं आलेलं दिसतंय. 70 ते 80 नगरसेवक हे ह्या 4 मतदारसंघात येणार आहेत.
4 म्हणजे कसबा, पर्वती, कोथरूड आणि कॅन्टोन्मेंट. शिवाजीनगर. हां, शिवाजीनगर इथनं येणार आहेत आणि बाकीचे उरलेले 80 पण तेवढं त्याच गावात येणार आहेत. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट जो फायदा आहे तो भाजपला होणार आणि राष्ट्रवादीला जे वाटतं की उपनगरात झालं तर राष्ट्रवादी जास्त फायदा झाला असता, तो थोडासा कमी होता दिसतो त्याच्यात फायदा होता. ब्रिजमोहन सर, तुम्ही आत्ता बोलताना पुण्यातील जे मतदारसंघ आहेत, विधानसभा मतदारसंघ, त्यामध्ये शिवाजीनगर, कोथरूड, कसबा याचा उल्लेख केला. या मतदारसंघांमध्ये खूप मोठे बदल झालेले दिसत नाही आहेत, पण जे पुण्यातली उपनगरं समजली जातात, हडपसर विधानसभा किंवा वडगाव शेरी, त्यासोबतच खडकवासला, या मतदारसंघांमध्ये फारसे बदल झालेले दिसत आहेत. तर या उपनगरांना याचा फटका बसू शकतो, फायदा होऊ शकतो, नक्की काय होतं आहे? आणि त्यासोबतच या विधानसभा मतदारसंघांच्या आमदारांचं जे मत आहे ते या प्रभाग रचनेमध्ये लक्षात घेण्यात आलेलं नाही आहे का? नाही, नक्कीच. म्हणजे भाजपने जेव्हा प्रभाषणं करताना त्यांच्या कोर कमिटीच्या मीटिंग झालेल्या होत्या. मला चांगलं आठवतं की एका मिटिंगला भीमराव तापकीर नव्हते, सुनील कांबळे नव्हते, हे दोघं नव्हते आणि त्यांची प्रभाषणं त्याच्यामुळं रखडली त्यांची. ते फायनल डिसिजन आलेला नव्हता, तर त्यांना पुढच्या मिटिंगमध्ये ते त्यांना कव्हर करायची वेळ आलेली होती. तर आमदारांचं म्हणणं त्यात घेतलेलं आहे का त्याच्यामुळं तर भाजपमध्ये तशी अजून बऱ्यापैकी शांतता आहे. म्हणजे ते असं म्हणतात की प्रभाग बदललेत, प्रत्येकाचा कुठं ना कुठं प्रभाग हल्लेला आहे, पण पक्षाची सिच्युएशन असे की आपण कुठून जरी निवडणूक लढवतो सेफली आपण निवडणूक किंवा अशी ह्या मोडमध्ये कार्यकर्ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे भाजपने तशी फारशी काही खळबळ नाही आहे, खळखळ नाही येतात. फक्त आता राहिला होते उपनगरांचा विषय. जसं आपण खडकवासला मतदारसंघात बघूयात की तिथे आता जो 33 क्रमांकाचा जो वार्ड झालेला आहे खडकवासला, शिवने खडकवासला, तो तर एकदम प्युअर नवीन वार्ड आहे. तो पूर्वी अस्तित्वातच नव्हता. हा संपूर्ण समाविष्ट गावांचा असलेला एक वार्ड आहे. त्याच्यामुळं तिथं जे नवीन नेतृत्व येणार आहे की ते नवीन पूर्ण म्हणजे प्युअर नवीन नेतृत्व असणार आहे. त्याच्यामध्ये जुन्या लोकांचा काय विशेष त्याच्यात नसणार आहे. त्याच्यानंतर 34 क्रमांकाचा जो वार्ड आहे तो नरे वडगाव जो केलेला आहे, ह्याच्यामध्ये जुने धायरी, नरे, वडगाव हा नरे हा नवीन हद्दीतला आहे. त्यात कोळेवाडी वगैरे काही गाव हे समाविष्ट गावं आहेत. तर त्या भागातल्या लोकांना तिथं प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्याच्यामुळं आमदारांना विचारात घेऊन हे बऱ्यापैकी केलं गेलेलं आहे. आता राहिला थोडाफार वडगाव शिरीचा जो भाग आहे तिथं आमदारांना विचारायचा काही संबंध नाही, कारण की तिथे शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पठारे आमदार आहेत आणि तिथं परत सुनील टिंगरे आहेत जे की माजी आमदार अजितदादांच्या गटाचे आहेत. स्वतः सुनील टिंगरेंचे भाऊ तिथून लढण्यास इच्छुक आहेत, पण त्यांच्यासाठी जो कोर त्यांचा जो आहे एरिया तोच वगळून तो प्रभाग क्रमांक म्हणजे 2ला जोडलेला आहे आणि त्याचा फायदा खाली त्याचा पठारे आणि मुळीकांना फायदा होतो आहे. तर अशी सगळी प्रभाग रचना झालेली आहे. त्याच्यानंतर हडपसरमध्ये पण चेतन तुपे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांचे फारशी काय समाधानकारक प्रभाषणं नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे, कारण की खाली त्यांच्या कारण की हडपसरमधनं राष्ट्रवादीला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळतं आणि तिथे ती गडबड झाल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. आणि हे सगळं असताना पर्वतीमध्ये काय माधुरी मिसाळ आहेत, तिथवर कसब्यात हेमंत रासने आहेत, शिरोळे आहेत, तिकडं चंद्रकांत पाटील आहेत. तर ह्यांना पाहिजे तशी ती प्रभारचना झालेली आहे. त्याच्यामुळं भाजपमध्ये काय फारसं थोडाफार एखाद दुसरा असेल, पण फारशी काय त्यात नाराजी नाही. आता त्यांच्या उलट तिकीट मिळवण्यासाठी जी मारामारी आहे ती पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळेल. तिकीटसाठीची मारामारी आपण नंतर पुढच्या कधीतरी चर्चेत डिस्कस करूच. पण पांडुरंग सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की या प्रभाग रचनेमुळं नक्की कुठल्या पक्षांची जास्त अडचण झालेली आहे? म्हणजे मला वाटतं की शरद पवार गट किंवा महायुतीतल्या सुद्धा बऱ्याच घटक पक्षांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांची टीका केलेली आहे दिसते. तर यामुळं नक्की कुठल्या पक्षांची अडचण झाली आहे, कोणासाठी ही सोयीस्कर झालेली आहे? भाजपसाठी ऑब्व्हियसली झालेलीच आहे. महायुतीमधल्या दुसऱ्या घटक पक्षांची काय स्थिती आहे? एका वाक्यात सांगायचं, भाजप सोडून सगळ्याच पक्षांची अडचण झाली. म्हणजे खरं तर आता महायुतीत 3 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना एकनाथ शिंदेंची. तर एक अपेक्षा होती की आता हे 2 पक्ष जर राज्याच्या सत्तेत आहेत आणि ते भाजपबरोबर आहेत तर प्रभाग रचना करताना कुठंतरी यांना काही प्रमाणात तरी विश्वासात घेतलं जाईल. म्हणजे अगदी प्रमुख पदाधिकारी असतील, आता ब्रिजमोहननी सांगितलं की जर राष्ट्रवादीचे हडपसरला आमदार आहेत तर कुठंतरी त्यांना आता त्यांचा मुलगा इच्छुक आहे किंवा त्यांचं काही एक स्वतःचा एक एरिया असेल तर तिथं तरी किमान विश्वासात घ्यावं अशा अपेक्षा असतील. आपण सत्तेत आहोत पण त्यांनाही तिथं कुठं घेतलं जात नाही. आणि दुसरं एक आपण त्यांचे एक शहराध्यक्ष आहे, माजी आमदार आहे वडगाव शिरसोली, त्यांचे स्वतःचे सख्खे भाऊ आहेत. म्हणजे 2017ला ज्यावेळेस तो प्रभाग बनला होता त्याच प्रमाणात काहीशी प्रभाग रचना केली आहे, त्याच्यात थोडंसं आणखी ॲड केलेलं आहे. तर आत्ता ते सत्तेत आहे तर त्यांना अपेक्षा असेल की किमान बाबा मागच्या वेळेस 17ला माझा जो काही कोर वोट तोडला होता तो तरी किमान आत्ता मला जोडला जावा, यासाठी त्यांनी त्यांच्या नेत्यांच्याही कानावर घातलं होतं. या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सुभाष जगताप असतील, चेतन तुपे असेल, सुनील टिंगरे असेल, यांनी वेळोवेळी अजित पवारांना हे केले होते की दादा आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, आमचेही काही आहेत तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. पण त्यांनाही कुठं घेतलं नाही. याच्यात अजित पवार पण शांत राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रमुख अडचण झालेलीच आहे. मुळात भाजप
नंतर दुसरा स्पर्धक पक्ष कोण आहे तर राष्ट्रवादीच काँग्रेस आहे या शहरात. म्हणजे सत्तेत असून ह्या दोघांची स्पर्धा असणार आहे. आता तिसरा पक्ष राहिला शिवसेना, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना. तर थोडं शिवसेनेचं मुळातच या शहरात तुलनेने ताकद कमी आहे. म्हणजे जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हाही त्या पक्षाची दोन्ही पक्ष एकत्रित असताना ताकद कमी होती. तेव्हाही त्यांचे 9-10 नगरसेवक निवडून आले होते. आता पक्ष फुटीनंतर तर त्यांची आणखी अवस्था बिकट झाली. पण त्यांच्या काहीतरी म्हणजे शहराध्यक्ष नाना भानगिरे त्यांचं त्यांच्या स्वतःच्या भागात एक होल्ड आहे. रवींद्र धंगेकर माजी आमदार त्यांच्याकडे आलेले आहेत. तर त्यांच्या भागात एक तुलनेने असं दिसतंय की भानगिरेंचा प्रभाग त्यांच्या काहीसा अनुकूल झाला आहे. धंगेकरांची फारशी अडचण झालेली नाही आहे. त्यांचाही प्रभाग पूर्वीच्या तुलनेत तसाच राहिलेला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. आणि महाविकास आघाडीत तर म्हणजे त्यांनी तर विचारांनी परत महापालिकेत यायचं का नाही, 2 आकडाही घाटायचा का नाही, अशी काँग्रेस असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल, अशी अवस्था झाली. भाजपने या सगळ्यांची कोंडी केलेली. म्हणजे ब्रिजमोहननी मगाशी विश्लेषण केलं की मध्यवस्थित जे काही 4 मतदारसंघ आहेत त्यांनी बरोबर म्हणजे मतदारसंघाची रचना करताना काही निकष ठरवून दिले होते की एक मॅक्झिमम मतदारसंघ म्हणजे 84,000 त्यांनी एक लोकसंख्येचा निकष ठरवला होता. त्याच्यापेक्षा 10% जास्त किंवा 10% कमी. आता 10% कमी जास्त म्हणजे किती, 92,800 काहीतरी लिमिट दिली होती. तर मला वाटतं आता माझ्यासमोर आकडेवारी आहे. तुम्ही फक्त एक वडगाव शहरीतले जे 6 मतदारसंघ आहेत तर त्यांच्या आकडेवारीवर जर लक्ष घातलं किंवा तुम्ही दाखवलं तर ते सगळे आकडे 92,500, 600 इथपर्यंत आहे. म्हणजे मॅक्सिमम बाउंड्रीपर्यंत नेले. आणि हेच आकडे ज्यावेळेस तुम्ही कसबा मतदारसंघात असाल तेव्हा ते 76,000, जी 75ची लिमिट होती ती 76,000, 77,000 किंवा 80,000 असे केलेले. म्हणजे भाजपने स्वतःचे जे क्रीम आहेत ते तर शाबूत ठेवलेत. पण याच्यात आणखी एक गेम अशी केलेली आहे की समजा जे उपनगरातले मतदारसंघ आहे, म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की मी प्रभाग क्रमांक 3 विमाननगर तो लोहगावला जोडला आहे, तिकडं वाघोली झालं आहे. म्हणजे जे राष्ट्रवादीचे होते तिथंसुद्धा स्वतःची स्पर्धा निर्माण केलेली आहे. मग तिथंसुद्धा आपलं ताट साबून ठेवून दुसऱ्याच्या ताटातसुद्धा हात घालण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे. हे शेवटी हे राजकारण आहे, प्रत्येकजण आपापली ताकद वाढवायचं. तर आता ह्या 2 पक्ष जे बरोबर आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा धडा आहे. आता त्याच्यातून कदाचित ह्या महापालिका निवडणुकीत वेगवेगळी समीकरणं पण होण्याची शक्यता व्यक्त. म्हणजे आता इथं येण्यापूर्वी एक बातमी वाचली की उद्या स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीची सुद्धा अंतर्गत युती झाली तर आश्चर्य वाटून द्यायला नको. ब्रिजमोहन सर याबद्दल काय वाटतं? आता पांडुरंग सरांनी जसा उल्लेख केला की अशी बातमी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा निवडणूक लढू शकतात भाजपला काउंटर करण्यासाठी, तशी शक्यता काही दिसते का? आणि तसं झालं तर भाजपसाठी निवडणूक जड जाऊ शकते का? पुणे पॅटर्न नाही, कसं आहे, शेवटी शक्यता ही शक्यता आहे. जे काय ठरवायचे ते नेते अजित पवार, शरद पवार हे ठरवतात. कारण की ह्याच्या पुढे सोडलेले आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि नंतर काहीतरी म्हणतात नाही हे आमचं विचारच नव्हता, ते ठरवतील, हे ठरवतील. पण म्हणजे प्रसारमाध्यमांना बुचकळ्यात टाकायचे काम नाही. पण या संदर्भात असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील वगैरे वगैरे चर्चा झाली. हे अंडरस्टँडिंग. मुळात ह्या गोष्टीला माझा विश्वास नाहीच. कुठलाही नेता म्हणतो ना आम्ही कार्यकर्त्यांवर ठरवलं की तुम्ही खाली युती करा, काही नाही. सगळं मुंबई आणि दिल्लीतनं ठरतं. ह्यांचं फार तर एकदा विचारत असेल काय करायचं बाबा एवढंच. पण हे म्हणतायत म्हणून असं करू असं सहसा कधी होत नाही हे नेते. कारण की पुणे महापालिका आहे, राज्यातली 2 नंबर सर्वात मोठी महापालिका आहे. जर मुंबई ताब्यात येत नसेल तर किमान पुणे तरी ताब्यात असलं पाहिजे. ही भाजपसह इतर राजकीय पक्षांची मानसिकता आहे. त्याच्यामुळं हे एवढं कॅज्युअली नाही घेता येत आपल्याला की 2 राष्ट्रवादी एकत्रित. हे खरं फक्त कन्फ्यूज करायचे कारण ज्या दिवशी खरं येईल ना म्हणजे त्या दिवशी म्हणजे काय फार आपण राजकीय विश्लेषक व्हायचं काही कारण नाही. जेव्हा पवार कुटुंब म्हणाले की बाबा दोघे एकत्र यायचं आहे तर त्या दिवशी खरे आले. ज्या दिवशी निर्णय जाहीर झाला त्या दिवशी आले. तोपर्यंत ह्या कळते समजते किंवा पुढे ना खरंच काही अर्थ नाही. मी त्याच्यात ॲड करू सांगतो की आता ही चर्चा चालू आहे बरोबर. ब्रिजमोहन म्हटलं की ॲक्च्युली होईल का नाही हे त्यावेळी सांगते. पण 2008ला ज्यावेळेस मी नव्याने म्हणजे मी महापालिका कव्हर करायला सुरुवात केली त्यावेळेस पुणे महापालिकेत पुणे पॅटर्न नावाचा एक प्रयोग झाला होता की महापालिका म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित निवडणुका लढवल्या पण केवळ कलमाडींना बाजूला ठेवायचे. त्यावेळेस अजित पवारांनी भाजप आणि शिवसेनेला घेऊन पुणे पॅटर्न नावाचा प्रयोग केला होता की महापौर राष्ट्रवादीचा झाला होता, स्टँडिंग चेअरमन शिवसेनेचा, विरोधी पक्षनेते भाजपकडं, अशा पद्धतीचं ते केलं होतं. पण आत्ताची परिस्थिती अजित पवारांना मला वाटतं मनात आणलं तरी ते धाडस करू शकत नाही. कारण भाजपच्या म्हणजे वाकड्यात जाणं आत्ता तरी ह्या शिंदेंच्या याच्यात ताकद दिसत ना अजित पवारांच्या ताकद दिसत. एक होऊ शकतं स्थानिक पातळीवर अंडरस्टँडिंगमध्ये. आपण आता ही शेवटी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होते. या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेले. आता नेते वेगळे झाले म्हणून यांना वेगवेगळं राहावं लागतं. पण स्थानिक पातळीवर त्यांची मैत्री, त्यांचे संबंध अजूनही अनेक ठिकाणी कायम आहे. तर काही ठिकाणी खरोखर भाजप आपला शत्रू आहे अशी जर जाणीव झाली की बाबा आम्ही सत्तेत असूनही भाजप आपल्याला दाबतंय, आपला पक्ष फोडला, अशी हे जर भावना निर्माण झाली तर स्थानिक पातळीवर त्यांचं अंडरस्टँडिंग होऊन काही ठिकाणी ही गणितं होऊ शकतात. मग याच्यात ती शक्यता नाकारता येणार नाही. ह्याचा खूप मोठा परिणाम होईल असं वाटत नाही. कारण की हे जर सगळे एकत्र येऊन
कसब्यामध्ये फरक पडणार आहे का? कसब्याच्या निकालात नाही. कोथरूडच्या निकालात फरक पडणार आहे का? पर्वतीचे 2-3 प्रभाग म्हणजे 1-2 प्रभाग सोडले तर बाकी ठिकाणी किती फरक पडणार आहे हे सगळे एकत्र येऊन? तर फारसा काही फरक पडणार उपनगरात काही ठिकाणी उपनगरात त्यातल्या झालं तसं वडगाव शिरीमध्ये होईल, हडपसर हडपसरमध्ये आणि होईल, काही प्रमाणात थोडंफार खडक खडक वाचला. वाचला. असं बरोबर. इकडे हे होईल. तीन बाकी मतदारसंघातच. म्हणजे हे आले एकत्र आणि जसं कलमाडीला बाजूला ठेवलं, काँग्रेसला बाजूला ठेवलं, तसं भाजपला बाजूला ठेवू असं काय मला आता वाटत धाडसच नाही. नाही दाखवू शकत. म्हणजे तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून एवढं तरी नक्की झालं की एकतर या पूर्ण प्रभाग रचनेवर भाजपचं प्रभुत्व दिसून आलेलं आहे. पण आता या पुढे नक्की या सगळ्या विरोधी पक्षांकडं आणि महायुतीतल्या घटक पक्षांकडे सुद्धा नक्की काय पर्याय आहेत? एकतर ते कोर्टामध्ये या विरोधात जाऊ शकतात का? मला वाटतं 4 तारखेपर्यंत हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत आणि त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. पण या प्रभाग रचनेविरोधात कोर्टात जाऊ शकतात का किंवा इतर कुठे दाद मागितल्या जाऊ शकते का? मला वाटतं म्हणजे आत्ता ही प्रभाग रचना झाल्यानंतर काही मंडळांनी कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे. आता खरं तर निवडणूक ही पूर्ण वेगळी प्रक्रिया आहे. पहिल्यांदा कोर्ट काय सांगणार, तुम्ही हरकती सूचना आहेत, हरकती नोंदवा, त्याच्यावर म्हणजे सुनावणी होईल, त्याच्यात काय होईल. पण माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो, 2017ला अशीच प्रभाग रचना झाली होती. त्यावेळेस सुद्धा जे काही नियम ठरवून दिले होते की नदीची बाँड्री तोडायची नाही, त्यावेळेस नदीच्या बाँड्र्या तोडल्या होत्या. सेम तशाच पद्धतीने सेम आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन याच्यात पार काय कोर्ट हस्तक्षेप करेल अशा पद्धतीचे नाही. याच्यात एक 4-5% फरक होईल. ते पण सत्ताधाऱ्यांना वाटलं की आपलं हे चुकलं आहे आणि ते झाल्यानंतर ते त्यांच्यातली उलट सुधारणा करायला ही संधी आहे. त्याच्यातून काही विरोधकांना फार हातचं लागेल असं वाटत नाही आहे. त्यामुळं ते म्हणजे आहे त्या पद्धतीनेच निवडणुकीला सामोरं जावं लागेल. 2017ला ज्या पद्धतीने सामोरं गेले होते त्याचप्रमाणे 2025ला पण सामना करावा लागेल. ब्रिजमोहन सर, तुम्ही उल्लेख केला की जे उपनगर आहेत त्याच्यामध्ये जी नवीन गावं जोडलेली आहेत, मला वाटतं 34 गावं आधी होती आणि मग त्याच्यातून 2 गावं कमी करण्यात आली, उरुळी, कांचन आणि दुसरं एक. ही कमी झाल्यानंतर उपनगरांमध्ये मला वाटतं 19 नगरसेवक, साधारण 18-19 नगरसेवक निवडून येऊ शकतात अशी तुम्ही बातमी केली होती. तर या सगळ्यांचा त्यांना कशा प्रकारे फायदा होणार? एकतर त्या गावांना सुद्धा, उपनगरांना सुद्धा, कारण तिकडे आता पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे. सोबतच या नवीन उपनगरांमधून येणारं नेतृत्व आहे, त्यांना जुन्या नेतृत्वासोबत इथल्या जुळवून घ्यावं लागणार आहे का त्यांना नव्यानं स्वतःचं नेतृत्व उभं करण्याची संधी असणार आहे? खरं तर समाविष्ट गावातल्या जे मंडळी आहेत त्यांना स्वतःचं नेतृत्व निर्माण करण्याची चांगली संधी निर्माण होईल असं मला वाटतं. कारण की आता आपण पाहतो की समाविष्ट गावांना निधी एकतर त्या तुलनेत कमी आहेत, पायाभूत सुविधा कमी आहेत, टॅक्स खूप घेतला जातो अशी त्यांची कायम ओरड आहे. त्याच्यामुळं महापालिकेच्या कारभाराबद्दल त्यांची नाराजी आणि हे त्यातलं विशेषतः सांगायला गेलं 23 गावं जी आहेत ती 23 गावं आल्यानंतर 6 महिन्यातच प्रशासक आलेला आहे आणि त्यानंतर की आपण बघतो 3.25 वर्ष प्रशासक आहे. त्याच्यामुळे नगरसेवकांना तर त्यांना कधी संधी मिळालीच नाही आणि जे काय आता अनुभवतात ते प्रशासक राज अनुभवतात. त्याच्यामुळं त्या गावांमध्ये काम करण्याची, स्कोप करण्याची खूप संधी आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की जो पक्ष सत्तेत येईल त्यांनी हे धोरण ठरवायला पाहिजे की बाबा आपण समाविष्ट गावांना व्यवस्थित निधी दिला पाहिजे. तिथला नगरसेवक कुठल्या जरी पक्षाचा निवडून आलेला असेल तरी त्यांना व्यवस्थित कामं देऊन तिथे पायाभूत सुविधांचं जाळं जे आहे ते मजबूत करणं आवश्यक आहे. अशी जर समंजसपणे जर भूमिका घेतली तर त्या गावामध्ये चांगला विकास होऊ शकतो. तिथलं जे नगरसेवक आहे त्याला महत्त्व येईल, तो काहीतरी काम करतो हे लोकांना कळेल तर ते नेतृत्व तयार होईल असं मला वाटतं. आणि जर आपण बघतो की 2017 पण 11 गावं आली, त्या 11 गावांचे 2 नगरसेवक होते. म्हणजे 11 गावां मिळून 2 नगरसेवक, म्हणजे धायरीमध्ये पण तो नगरसेवक होता आणि तोच लोहगावला होता. आता धायरीतला नगरसेवक काय लोहगावमध्ये जाऊन काम करू शकत नव्हता. तर अशी जर स्थिती ठेवली म्हणजे दुर्लक्ष केलं गेलं तर या समाविष्ट गावांमध्ये परत बकालपणा सगळा वाढेल आणि तिथलं राजकीय नेतृत्व हे खुंटलं जाईल असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आहे की तिथले जे आमदार आहेत ना त्यांना काय वाटतं परत महत्त्वाचं आहे. कारण की हेच नगरसेवक तर एवढे भौगोलिक प्रदेशात आपण पाहतोय खडकवासल्यापासून ते उत्तमनगर शिवनेपर्यंतचा असा एक मोठा प्रभाग आहे जो मला वाटतं तो आता भौगोलिकदृष्ट्या नकाशावर पाहतो पुणे शहरात सगळ्यात मोठा प्रभाग दिसतोय, प्रभाग क्रमांक 34. तर तो जर जवळपास 1,14,000ची म्हणजे जवळपास 92,000ची लोकसंख्या तो जर त्या ह्याच्यात जात असेल तर पुढच्या काळात कदाचित आमदारांना वाटू शकतं की इथला जो निवडून नगरसेवक आहे तो मला पुढच्या काळात चॅलेंज करू शकतो. तशी जर त्यांच्या मनामध्ये कुठे पाल चुकली तर मग ते परत ते पुढचे 5 वर्ष त्याला परत त्या आमदारांच्या प्रभावाखाली राहून त्याला काम करावं लागेल. तर एकंदरीत पाहता हे सत्ताधारी पक्षाने जो येईल त्याने ठरवणं आवश्यक आहे. ह्या गावांचं आपण काय करायचं आहे त्याच्यावर सगळं हे पुढचं ठरेल असं मला वाटतं. मी पायाभूत सुविधांचा उल्लेख केला होता. मला दोघांकडून या उत्तराची अपेक्षा आहे. मी माझ्या ह्याच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाही सांगितलं की लोकसभा आणि विधानसभांच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेबद्दल खूप जास्त चर्चा केली जाते, पण वॉर्डच्या पुनर्रचनेबद्दल तेवढी चर्चा केली जात नाही. जेव्हा की तुमच्या जीवनात आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्या वॉर्ड अधिकाऱ्याकडनं किंवा नगरसेवकाकडनं ठरवल्या जातात. तर 4 तारखेपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्याची तारीख आहे. तर सामान्य नागरिकांसाठी नक्की काय सांगाल की याकडे तुम्ही कसं पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये काय सूचना आणि हरकती तुम्ही केल्या पाहिजे असं त्यांच्यासाठी काय सूचना असेल?
तुमची नागरिकांसाठी? मला वाटतं खरं तर नागरिक प्रभाग रचना या विषयात कॉमन नागरिक कधी इन्व्हॉल्व झालेलाच दिसत नाही. ह्याच्यात इन्व्हॉल्व कोण होतं म्हणजे खरं तर प्रभाग रचना हा त्या नागरिकांच्याच खरं पुढच्या 5 वर्षाच्या विकासाचा एक रोडमॅप म्हटलं तरी हरकत होणार नाही. कारण आपल्या प्रभागाची रचना, आपल्या प्रभागाला प्रतिनिधित्व मिळतं आहे का काय. म्हणजे आता ब्रिजमोहनने सुरुवातीला सांगितलं की 19 नगरसेवक ह्या समाविष्ट गावातून किंवा होते, पण मला थोडा डाऊट असा आहे की परत त्या समाविष्ट गावांच्या ज्या हे आहेत तिथंसुद्धा हे जे आत्ताचे जे काही मंडळी आहेत त्यांचंच प्रभुत्व जास्त राहण्याची भीती आहे. उदाहरणार्थ मी एक सांगतो की वडगाव शहरी मतदारसंघात लोहगाव आणि वाघोली ही 2 मोठी गावं आहे की ज्यांची 11ची लोकसंख्या जरी 30-35 हजार असेल तरी आता तिथली प्रत्यक्षात लोकसंख्या 1,00,000-1.5 लाखांच्या वर गेलेली आहे. आता ही प्रभाग रचना करतानाच ती अशा पद्धतीने ती गावं तोडलीत की म्हणजे वाघोली एक गाव आहे जे 3 ठिकाणी विभागले गेले, 3 प्रभागात. लोहगावची अवस्था अशीच आहे की ते 2 प्रभागात विभागलं गेले. तुम्ही आत्ता आपलं बालेवाडी जो प्रभाग झाला आहे सूस, त्या सूसमध्ये सूस आणि त्याच्यानं लगतचं एक गाव जोडलं गेले. ह्या सगळ्या प्रभागांचा जर विचार केला तर तिथली जी काय स्थानिक मंडळी आत्ता जी नगरसेवक होते त्यांचंच जास्त प्रभुत्व आहे. समजा लोहगाव आणि वाघोलीचा एक प्रभाग झाला असता तर त्या नवीन नेतृत्वाला संधी मिळाली असती. पण समजा आता प्रभाग क्रमांक 1 धानुरी लोहगाव, तर ज्यांचं वोटिंग जास्त आहे त्यांनाच संधी मिळणार आहे. लोहगावचं जर 3 तुकड्यात झालं तर आधीच 35,000 लोकसंख्या आणि 35,000चे 3 तुकडे केले तर कुठल्याला याला संधी मिळणार आहे. हीच अवस्था वाघोलीची आणि हीच अवस्था सूसची आहे किंवा जे समाविष्ट गाव आहे. उदाहरणार्थ सांगितलं आपण तर अशा पद्धतीची भीती व्यक्त करण्याची. आता आपला मूळ प्रश्न आहे की नागरिकांनी याच्यात खरं खबरदारी घेतली पाहिजे. मध्यंतरी एका आत्ता संस्थेने एक सर्वे केला होता की निवडणुका होऊन गेल्यानंतरही अनेक लोकांना आपला प्रभाग कुठल्या भागात आहे आणि आपला नगरसेवक कोण आहे याचीच माहिती नसते, कारण कॉमन मॅनचा याच्याशी काही संबंध नसतो. मग अनेकांनी असं विचारलं केलं की आपण कुणाकडं कामाला जायचं, तर नागरिकांचा एक कल काय असतो की माझ्या जवळच्या भागातला कोण नगरसेवक आहे ते त्यांच्याकडे जातात आणि माझ्या भागातला नगरसेवकच मला जर एंटरटेन करत नसेल किंवा तो जर गायब होत असेल तर शेवटी तो काय करतो, जो अवेलेबल आहे त्याला हे करावं लागतं. म्हणजे बानेर बालेवाडी 2017ला एक प्रभाग झाला होता, त्याच्यात सूस आणि पाषाण ह्या भागाला प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. सगळे जे नगरसेवक आले 4ही नगरसेवक ते बालेवाडीतले आले होते. म्हणजे नाईलाज असतो त्या लोकांना तिकडे जावं लागलं. तर आता प्रभाग रचनेत मला वाटत नाही त्या लोकांना कॉमन मॅनचा आपण जो मूळ मुद्दा आहे की कॉमन मॅननी काय केलं पाहिजे तर ते एक हरकती नोंदवू शकतात. ते किती प्रमाणात नोंदवू शकतात यालाही महत्त्व आहे आणि त्यांनी नोंदवणं खरं अपेक्षित आहे. नाही झालं तर शेवटी त्या भागातल्या प्रत्यक्ष निवडणुकीत आपल्या भागातला प्रतिनिधित्व निवडून यावा, आपल्या भागाला संधी मिळावी यासाठी रेटा नेला पाहिजे की माझा भागाचा विकास करायचा. समजा उदाहरणार्थ आपण परत लोहगाव येतो तर आपल्या भागातला आधीच विकास झालेला नाही तर आपल्या भागात एक म्हणजे उमेदवारी संधी देण्यासाठीच रेटा तो भले कुठल्याही पक्षाचा असतो अशा पद्धतीचा जनमत तयार करावं लागेल, तेव्हाच त्यांचा विकास होऊ शकतो. म्हणजे प्रभाग रचनेत हीच नागरिकांची भूमिका आहे. बाकी त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभाग रचना बदलणार नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवार नक्कीच होऊ शकतो की आमच्या भागाला संधी दिला त्याच पक्षाला आम्ही ताकद देऊ, अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी शेवटी लोकांना एकत्र यावं लागेल, लोकांनी चळवळ उभा राहावं लागेल, तेव्हाच ते शक्य होईल. सर ब्रिजमोहन सर, कसं प्रभाग रचना करताना जो भौगोलिक एरिया आहे तो महत्त्वाचा ठरतो. परत एकदा मी उदाहरण देतो ते म्हणजे प्रभाग क्रमांक 33च जो खडकवासला शिवणे आहे तो इतका मोठा केला आहे ना प्रभाग, त्यातला जवळपास 60% एरिया हा सिंह रोडचा भाग आहे आणि पुढचा 40% भाग आहे तो उत्तमनगर शिवणे इकडचा भाग आहे नदीच्या पलीकडे. पण त्यांना क्षेत्रीय कार्यालय कुठले मिळणार, मला कारण की तसे फोन आले हा एवढा मोठा झाला तर आम्हाला क्षेत्रीय कार्यालय कुठले मिळणार, आम्हाला वारजेकरनगर नको आहे, कारण की त्या प्रभागाचं नाव आहे शिवणे उत्तमनगर. त्याच्यामुळे त्यांना भीती आहे की शिवणे म्हणलं तर मग ते वारजेकरनगरला जाणार. वारजेकरनगरचं क्षेत्रीय कार्यालय कुठे तर कोथरूड सिटी प्लॅटच्या बाजूला आणि सिंह रोडचं क्षेत्रीय कार्यालय कुठे तर ते माणिकबाग तिथे आहे. तर ते त्यांना जवळ पडणारे भौगोलिकदृष्ट्या लोकांच्या मनात हे आहे की अरे आम्हाला समस्या नंतर क्षेत्रीय कार्यालय जायचे. नगरसेवक तर अजून लांब राहिला, पण त्यांच्या डोक्यात आता हेच होईल आता, कारण की प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत क्षेत्रीय कार्यालय ते आता कदाचित बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः उपनगरामध्ये हा फरक पडतो, त्याचा नागरिकांना खूप मोठा फटका बसू शकतो. एक अशीच एक तक्रार कात्रज भारतीय विद्यापीठ परिसरातनं एक नोंदवली. त्या सोसायटीचं नाव बाहेर नाही आलेलं, पण त्यांच्या 2 विंग ह्या एका प्रभागामध्ये आणि 2 विंग ह्या दुसऱ्या प्रभागामध्ये गेले आहेत. तर त्याला नागरिकांनी सांगितलं की आमचा कुठल्याही ह्या 2 सोसायटी जी आहे तर एका कुठल्यातरी प्रभागात टाका. ह्याचं कारण का तर जेव्हा 2011ची जनगणना झाली तेव्हा तिथं ती मोकळा प्लॉट होता, नंतर ही सोसायटी झाली. त्याच्यामुळे जे प्रभाग रचना करताना ते प्रगणक जे असतात लोकसंख्येतले त्याच्यानुसार ही प्रभाग रचनेची सगळी त्या मायक्रो प्लॅनिंग करतात आणि त्यातनं ते प्रभाग फोडतात. तर त्याच्यातनं ती प्रभाग रचना फोडली गेलेली आहे त्यांची. तर असे छोटे छोटे अनेक घटक आहेत की त्या सामान्य नागरिकावर परिणाम करतात, पण हे सामान्य नागरिकांपर्यंत विषय जात नाहीत. फार कोणी जागरूक असतील तर आता ही सोसायटीने हरकत घेतली, तसे काही नागरिक
हरकत घेतात. बहुतांशी राजकीय कार्यकर्त्यांचे आणि त्या इच्छुक उमेदवारांच्या हरकती असतात की आम्हाला हा भाग जोडून द्या, तो भाग जोडून द्या किंवा हा भाग वगळा, अशा त्यांच्या तक्रारी असतात. त्याच्यामुळं आता पांडुरंग असे म्हणले की ह्याच्यासाठी एक आंदोलन टाईपच काही, म्हणजे लोकांमध्ये थोडी जागृती झाली तरच ते प्रभाग रचनेबद्दल खूप हरकती देतील. आणि पण तसंही प्रारूपमध्ये फार काही 10% वर काही फार बदल करता येत नसतो अंतिम करताना. त्याच्यामुळं तसा काही फार स्कोप नाही आहे. पण आपल्याकडची राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था अशी आहे की त्याच्यामध्ये राजकीय लाभ जास्त बघितला जातो आणि की सिविक इश्यू हां, त्याच्यामुळं ते होणं स्वाभाविक आहे. बरोबर. सर, शेवटाच्या प्रश्नाकडे येऊया. याबद्दलही दोघांचंही मत मला जाणून घ्यायचं आहे. नक्की आत्ता जी प्रभाग रचना झाली आहे त्यामध्ये पक्षांतर्गत एकतर स्पष्ट दिसते की भाजपचं याच्यावर वर्चस्व आहे, त्यांना सर्वाधिक फायदा झाल्याचं दिसूनही येत आहे. पण जेव्हा निवडणूक होईल तेव्हा चित्र कसं असू शकतं, हे प्रभाग रचना फायनल झाल्यानंतरचंही चित्र कसं असू शकतं, याबद्दल दोघांच्या प्रतिक्रिया. शेवटचा प्रश्न जरा अवघड टाकला. म्हणजे निवडणुकीचा निकाल येत्या आधीच तुम्ही आमच्याकडून भविष्य वर्तवून भविष्य नाही, एक अंदाज फक्त आपण चर्चा करूया. नाही, हरकत नाही. पण ठीक आहे, एक मला वाटतं पहिली खरं निवडणुकीचं जे हे असतं, पहिली काय म्हणतो आपण त्याला, काय शब्द वाटतं की पहिली अर्धी लढाई, अगदी योग्य शब्द वापरला की अर्धी लढाई भाजपनी प्रभाग रचनेत जिंकलेली. शेवटी साहजिक आहे तुमच्या प्रभाग रचनेवर अनेक गणितं ठरतात. कारण अनेक आत्ता मी बघतो प्रभाग रचना झाल्यावर अनेक इच्छुकांनी आपला गाशा आत्ताच गुंडाळला आहे की बाबा अरे कसं लढायचं, अशा पद्धतीची प्रभाग रचना आहे. तर पहिली लढाई भाजपनी याच्यात जिंकलेली आहे आणि महायुतीचा खरं तर वरचष्मा राहील. शेवटी सेकंड पक्ष राष्ट्र, कारण आता काय झालं गेल्या म्हणजे 2017ला निवडणुकीनंतर खूप घडामोडी राज्यात घडल्यात की 2 राष्ट्रवादी वेगळे झाल्यात, 2 शिवसेना वेगळ्या झाल्यात. याचाही फायदा अल्टिमेट भाजपला होणार आहे. आता राष्ट्रवादीला किती प्रमाणात होईल, सत्ता आहे म्हणून अनेक लोक राष्ट्रवादीतले अजित पवारांना कनेक्टेड आहेत. पण त्याच्या जे 2017ला जेवढी संख्या निवडून आली होती राष्ट्रवादीची तेवढी त्या प्रमाणात येईल का नाही याच्याबद्दल म्हणजे नाही येऊ शकत. कारण तुमची विभागणी झाली. आज अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचेच उमेदवार एकमेकांच्या समोर येतील. त्यामुळं जेवढे भाजपला फायदा होईल तेवढा इतर अन्य कोणाला होणार नाही. भाजप हाच मोठा भाऊ ह्या 2017 नंतर दिसेल. आता तो एक हाती सत्तेत येतोय का, शेवटी 2017, 14, 17 ह्या लाटा होत्या. ती लाट आपण आत्ता परत 23ला 24लाही बघितली आहे. पण शेवटी जनमत बदलत असतं सातत्याने. म्हणजे मला एका चांगल्या राजकीय मित्रांनी सांगितलं होतं विश्लेषणानं की दर 20 दिवसांनी एक राजकीय फेज बदलत असते. अजून तर खूप कालावधी जायचे, अजून खूप आपलं एक आता एक आंदोलन सुरू झालं आहे मुंबईच्या दिशेने, त्याच्याही पडसाद आहे. शेवटी काय कुठल्या गोष्टींनी राजकारण बदलन सांगता येत नाही. लोकसभेला एक लाट बघितली आपण, विधानसभेला एक पूर्ण विरोधात लाट बघितली. त्यामुळे आत्ता भवितव्यावर वर्तवणं अवघड होईल. पण एक साहजिक आहे, थोडं तरी भाजपने आत्ता काहीशी बाजी मारलेली आहे. सर, वीक इज अ लॉंग टाईम इन पॉलिटिक्स, त्याच्यानुसार सांगा की काय. मला खरं सांगायचं, मला चिंता जी वाटते ना, हे पक्ष मोठे भाजप मोठा पक्ष त्यांचं जाऊ द्या, पण गेले 5 वर्ष कधी ना कधी निवडणूक होईल ह्या विचाराने जे राजकीय कार्यकर्ते खरंच तयारी करतायत, लोकांमध्ये राहून कामं करतायत, त्यांची प्रशासक काळात पण ते ड्रेनेज बघ, रस्ता बघ, खड्डे अशी काम करणे भरपूर पुण्यामध्ये कार्यकर्ते आहेत. पण त्यांचे पक्षानं छोटेत. आता शिवसेनेतले चांगले इच्छुक आहेत, मनसेतले चांगले इच्छुक आहेत, त्यांनी जायचं कोणाकडं? म्हणजे त्यांच्यावर इतका मोठा प्रॉब्लेम आहे. मुळात एकतर ते 4चे पॅनल तयार करा. जो पॅनल तयार कराल त्याला त्या बाकीच्या तिघांचा खर्च उचलावा लागणार. म्हणजे ज्यांच्याकडं यंत्रणा नाही असे पक्ष म्हणजे ह्या निवडणुकीतनं जवळपास काय हद्दपार करायचीच पद्धत आहे का अशी वाटते. कारण की मी आता ही प्रभाग जाहीर झाल्यानंतर अनेक जण टेन्शनमध्ये आहेत. एवढा मोठा प्रभाग आहे, तिकडं आपला कार्यकर्ता कोण शोधायचा त्या समष्ट गावामध्ये? त्यांना काय वाटलं होतं की आपल्या जुन्या गावामध्ये एक छान प्रभाग रचना होईल, तसं झालेलं नाही आहे. तर हे प्रभाग वेडेवाकडे पद्धतीने जोडले. त्याच्यामुळं त्याच्यावर त्यांच्यापुढे खूप मोठा इम्पॅक्ट. निवडणूक लढवावी की नाही इथून त्यांच्यामध्ये द्विधा मनस्थिती सुरू झालेली आहे. तसंच आता आपण पाहतो की आता सत्ताधारी कोण होऊ शकतो वगैरे. तर आता भाजपमध्ये पण काही कमी स्पर्धा आहे का? एकेका प्रभागामध्ये 20-20, 25-25 इच्छुक आहेत. ह्या कोथरूडमध्ये जर आपण गेलात, म्हणजे एखाद्या काय नेत्याला भेटायला समजा 10-15 जण गेले तर ते 15च्या 15 इच्छुक असतात. आता त्यातनं तिकीट मिळणार कोणाला, द्यायचं कोणाला, आणि ही संधी गेली तर पुढचे 5 वर्ष आणखीन गेले. अशा वेळेस कार्यकर्त्यांची मात्र ह्याच्यात फार मोठी गोष्ट. ह्याच्यात पक्षाचं नुकसान अजिबात नाही आहे, ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नुकसान आहे. जर महाविकास आघाडीने जशी नगरसेवकांची संख्या जास्त ठेवली असती, आता ह्या सरकारने 173 नगरसेवक असते तर 8 जण आणखीन कोणतरी व्यवस्थित त्यांची व्यवस्था लागली असती, राजकीय व्यवस्था लागलेली असती, ते झालं असतं. आता असं एक होईल की बरेचसे, आता नाव घ्यावं की नाही असं, ठीक आहे नाव नाही घेत, जाऊ द्या, एवढं लवकर त्यांच्यात भांडण होण्यात काही अर्थ नाही. दोघंच अतिशय खूप छान मित्र आहेत आणि दोघांचा प्रभाग एकच आहे. दोघं एका गाडीतनं फिरतात, अनेक ठिकाणी दोघं इच्छुक आहेत. त्यांना वाटलं की आपल्या
ते वेगळं बसताना बसेल, पण नाही, दोघांच्या प्रभागात ते दोघं एकत्र गाडी फिरतात, दोघं एकत्र कुठल्याही कार्यक्रमाला जातात, हसी मजाक त्यांची चालू असते. आता त्या दोघांचा प्रभाव एकच आहे, त्यांनी करायचं काय? मग त्यांच्यात त्यांच्याशी बोलले की त्या सांगतात बघू आता आरक्षण पडल्यावर बघू, कधी OBC पडला तर तो तिकडे जाईल आणि मी ओपन म्हणून लढेल. म्हणजे ह्या लेवलपर्यंत गेलेलं आहे. ह्याच्यात सत्ताधारी कोण तो होईल, पण कार्यकर्त्यांचं ह्याच्यात मरण होतं हे मात्र निश्चित आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक कार्यकर्ता नगरसेवक व्हायचा, एक पायरी असायची, पण आता ह्या रचनेत किंवा ह्या 4 सदस्यीय रचनेत कधीच ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता नगरसेवक होऊ शकत नाही, तो सभागृहात येऊ शकत नाही. ज्याच्याकडे पक्षाची ताकद आहे, पक्षाचं वोटिंग आहे आणि मनी पॉवर आहे, तोच नगरसेवक होऊ शकतो. आपण ॲव्हरेज पकडू की एखादा 80,000चा वॉर्ड आहे, 50% मतदान झालं, 40,000 वोटिंग झालं असं समजूयात, आणि सगळे प्रमुख पक्षाचे समजा आपले 10 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा 40,000 मतदान होतं, त्यात किमान कमी 18,000 ते 20,000 जो मतदान घेतो तो निवडून येण्याची शक्यता जास्त असते. आता पुणे शहरामध्ये आपण बघतो एखाद्याकडे स्वतःचं एक 8,000 मतदान आहे, 9,000 मतदान आहे, पण त्यांनी पुढची 10,000 मतदान कुठून आणायचं? की तू किती वाटेल पैसे वाटून 10,000 मतदान जेव्हा त्याला आणायची वेळ येते ना, तेव्हा त्याची स्थिती अडचण येते. अशा वेळेस त्याला पक्षाची ताकद कामाला येते. आणि ह्या 4 सदस्यीय प्रभाग रचनेत हेच आहे, व्यक्ती संपतो, तो त्याच्या भागापुरता किती मर्यादित राहू द्या काय, तर तो अडचणीत होतो. एखादाच कोणतरी असतो की जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं की अरविंद शिंदे निवडून आले, आबा बागुल निवडून आले, हे त्यांचं काहीतरी अनेक 30 वर्ष ते नगरसेवक काम करतात म्हणून ते निवडून आलेले आहेत. असं नवीन कार्यकर्त्याला असं निवडून नाही येतात. म्हणजे आता सुद्धा जर काही असे निवडून आले ना, तर ते त्यांच्या वैयक्तिक करिश्म्यावर निवडून येतील, पक्ष म्हणून ते निवडून येऊ शकत नाही, असं माझं मत आहे. गेल्या 5 वर्षात जे निष्क्रिय सदस्य होते, अशा लोकांचे उमेदवार मात्र कापल्या पाहिजेत सगळ्याच पक्षांनी. जर ते कापले नाहीत ना, तर त्याचा फटका पुणे शहराला मोठा बसतो. केवळ सभागृहात हात वर करायला एवढं उपस्थित राहणं नाही, तर ते सक्रिय असले पाहिजेत प्रभागामध्ये वगैरे. अशा लोकांना उमेदवारी दिली पाहिजे, म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आणि जे निष्क्रिय लोक आहेत, फक्त पक्षाशी एकनिष्ठ आहेत म्हणून किंवा कुठल्या तरी नेत्याच्या ओळखी आहेत म्हणून त्यांना तिकीट देण्याचा उपयोग नाही. खरं नवीन कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पाहिजे, असं सर्व पक्षांनी मात्र विचार केला पाहिजे. नवीन आला तर नवीन कधी काम करेल असं मला वाटतं. सर, आपल्या दोघांचे खूप खूप आभार. एकंदरीत पुणे महानगरपालिकेची परिस्थिती, त्यातल्या प्रभाग रचनेची स्थिती आणि सामान्य नागरिकांवर किती मोठी जबाबदारी आहे, त्यांनी पक्षाचा उमेदवार निवडून द्यायचा आहे का त्यांच्या प्रभागात काम करणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे, या सगळ्याबद्दल आपण खूप सविस्तर चर्चा केली आहे. आपल्या दोघांचे खूप खूप आभार. पुन्हा अशाच विषयांसंदर्भात भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.